आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आणि सिद्धापत्रिका धारकांसाठी म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक विश्वसनीय आणि महत्त्वाचा ओळखीचा शासकीय पुरावा मानला जातो। सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते। सध्या प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड हे महत्त्वाचे आहे। आधार कार्ड नसेल तर काहीच कामे होत नाहीत। म्हणूनच आपले आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे। आधार केंद्रावर नवीन आधार कार्ड काढण्यासह आधारवरील फोटो, पत्ता, नावातील बदल करण्याचे काम केले जाते। मात्र महत्त्वाचे म्हणजे अनेकांच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख अपडेट नसते, जेंडर म्हणजे लिंग आणि नाव किंवा आडनाव अपडेट केलेले नसते किंवा त्यामध्ये चूक झालेली असते व तसेच तुमचा पत्ता चुकीचा लिहिला गेलेला असेल व तसेच बऱ्याच कार्ड धारकांच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल क्रमांक चेंज झालेला असतो किंवा तो अपडेटच केलेला नसतो। त्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ व सुविधा त्यांना घेता येत नाहीत। अशातच आता केंद्र सरकारने आधार कार्ड बाबतीत एक नवीन निर्णय घेतला आहे। त्यासाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रात या संबंधीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे। त्यानुसार आता आधार अपडेट केल्याने CIDR म्हणजे सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी मधील संबंधित माहितीची नियमित अचूकता सुनिश्चित होईल यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे। ज्या लोकांची आधार कार्ड 10 वर्ष जुने झालेले आहेत अशा लोकांनी आपल्या आधार कार्डची सर्व माहिती अपडेट करून घ्यावी असा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने दिला आहे। तुमच्या आधार कार्डला 10 वर्ष झाली असतील तर आधार केंद्रात जाऊन ते अद्ययावत म्हणजेच अपडेट करून घ्यावे लागणार आहे। तुमचा मोबाईल क्रमांक चेंज झाला असेल म्हणजे बदलला असेल तर तो अपडेट करून घेण्यासाठी किंवा तुमचा पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल। तसेच पत्त्यात बदल झाला नसेल तरीही पडताळणीसाठी सध्याच्या पत्त्याचा पुरावा आधार केंद्रात द्यावा लागणार आहे। सरकारचे असे म्हणणे आहे की यामुळे भविष्यात फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी शिवाय बँक खात्यासह आणि इतर सरकारी सबसिडी, सरकारी सुविधा आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व तसेच KYC करणे अधिक सोपे जाणार आहे। त्याशिवाय आधार कार्ड अपडेट केल्यामुळे बनावट फेक आधार कार्डला आळा बसेल असे UIDAI ने म्हटले आहे। प्रत्येक कार्ड धारकाला आता 10 वर्षांनी त्यांची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अपडेट करावी लागेल। अशातच देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया कडून एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। जनतेच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात। यासोबतच सर्वसामान्य जनता, वंचित गरिबांना कमी किमतीत किंवा मोफत रेशन देण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत। दरम्यान रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे। अशातच आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच UIDAI ने एक मोठी घोषणा केली आहे। आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशनचे धान्य घेताना सिद्धापत्रिका धारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते, परंतु आता याची आवश्यकता राहणार नाही। कारण देशात आधार जारी करणारी सरकारी संस्था म्हणजेच UIDAI ने सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार्ड द्वारे रेशन धान्य घेऊ शकता। यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही। केंद्र सरकारची
आधार बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अलीकडेच मंगळवार 17 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून सांगितले आहे की रेशन कार्ड धारक आता आधार कार्डच्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील। पण यासाठी महत्त्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।